तुम्हाला नाही येत बरोबर म्हणता भजन. बघ शांता, मी आधीच म्हणलं मला जमत नाही म्हणून हे भजन बिजन. तू माझ्या मागे लागली. म्हणा काही नाही होत, म्हणा ना का होते, इथं कोण आहेत, आपण घरचेच तर लोक आहोत. आणि बघ आता तू हसून राहिली. आता हसी आली तर हसू नको का? बस तुला हसायचं समजते. ह्या दुर्गाला आणि रजनीला येशील म्हणलं होतं रात्री भजन वगैरे म्हणून, तर नाही आल्या ह्या दोघी जणी. मार म्हणत होत्या येऊन येऊन म्हणून. नाही सांगितली असती तर म्हणाले असत्या की पा शांतताईनं सांगितलं नाही म्हणून. मी म्हटले आता कोणी आले नाही तर आपणच म्हणून घ्यायचा. नाहीतरी 12 वाजेपर्यंत जागत राहावं लागते ना. विशाल किती वाजले तर नारळ फोडावं लागेल ना. 12 वाजले असतील तर श्रीकृष्णाचा जन्म होते ना 12 वाजे. अरे माझा मोबाईल कुठे गेला? ए सोनू, मोबाईल दे इकडे. किती वाजले म्हणूनच बघायसाठी पकडलो मम्मीनं म्हणलं तर. किती वाजले? 12 वाजायला 10 मिनिट बाकी आहेत ना मम्मी. 12 वाजायला 10 मिनिट बाकी आहेत. असं का? मग आता कोण म्हणते भजन म्हणा बरं. नाही नाही आई, आता मी नाही म्हणत. मी म्हणलो नाही एक भजन. हो म्हणला, पण आता म्हण ना, अजून 10 मिनिट बाकी आहेत तर एखादा म्हण. सोनू तू म्हण. का मम्मी, मी पण म्हणलो तरी एक भजन. तूच होऊ दे ना शांता एक भजन तुझ्याकडून. वा वा वा, मीच 2 भजन म्हणले आणि अजून मलाच म्हणता. राहू दे आता. आता 12 वाजले का नारळ वगैरे फोडावं लागेल. रांगोळी वगैरे टाकून ठेवली ना, बाहेर फोडावं लागते ना हा नारळ. हो हो माहित आहे ना मला. चला चला मग पकडा आरती गिरती. नारळ कुठे आहे? नारळ पकड, कापूर वगैरे. हो सगळं सामान तिथेच आहे आरतीमध्ये. कापूर अगरबत्ती सगळं सगळं आहे. नारळ थैल्यामध्ये आहे, तिथला पकडावं लागेल एक. हा तर आण ना तर लवकर. विशाल तो तुझ्या मागे तिकडे पाणी आहे झारीमध्ये, तो पकड. चला नारळ बिरळ फोडा आणि मग झोपा. उद्या अजून लवकर उठावं लागेल ना. मम्मी इथंच झोपून ना, गादा टाकून. हो हो इथंच झोपून ना. मम्मी झाले 3 मिनिट बाकी आहेत. अरे चला मग, चला चला लवकर चला. ओ रजनी, रजनी. बापा का करून राहिली तर रजनी? झाले नाही का तुझे कामं? शांतताईच्या घरी जाऊन म्हणत होतो ना देव पाहायला. एक तर काल त्यांनी सांगितलं रात्री याल भजन म्हणायला म्हणून, पण आपण काही गेलोच नाही. कसे कसे गेलो असतो सरपंच ताईच्या घरी भजन म्हणला ना आपण. तिथेच आपल्याला 11 11:30 वाजले. हो पण त्यांना कुठं माहित आहे का आपण तिथं गेलो होतो म्हणून. त्या तर असे समजत असतील की आपल्याला आलेच नाही म्हणून. चल ना पटकन. कुंताताईच्याही घरी जायचं आहे, शांतताईच्याही घरी जायचं आहे. आता सरपंच ताईच्या घरी तर रात्रीच पाया गिया पडलो म्हणा, नाही का? हो आणि ललिता ताईच्या घरी नाही जाऊन का? जाऊन ना, काऊन नाही जाऊन? मला वाटला येते की नाही येत बाबा. का रजनी तू पण का झगडा झालाय का तिचा आणि माझा? आता बोलते माणूस एकमेकांना म्हणून का तिच्या घरी देव आहे आणि पाया पडायला जाईन नाही का मी? चल ना आता, इथंच गोष्ट सांगत बसली तुही. हो ना दुर्गाताई, थांब ना थोडाशी 2 मिनिट येते ना. काऊन तर का करून राहिली? काही नाही, सिटीचे पप्पा जेवण करून राहिले, त्यांना सांगून येते ना की मी जाते म्हणून कन्हैया बघायला. ते मग गोपाळकाला आहेत जाणार आहेत ना. रजनी यावर्षी दहीहंडी फोडणार आहेत का नाही? आहे ना, दहीहंडीचा पण कार्यक्रम आहे. तुमच्या इथल्या भाऊंनी सांगितलं नाही का? का रजनी कुठं सांगतात ते? त्यांच्या उठून सुटून दुकानच राहते. असे बसीन जवळ काही गोष्ट सांगेन काही काही नाही. आणि पप्पू का म्हणते तर कधी येणार आहे पप्पू? येतो येतो म्हणते बाबा ना, येत नाही ना काही नाही हा पोरगाई. ये ना तर सांगून ये ना पटकन. हो हो तर बसा ना तिकडे आतमध्ये, इकडेच उभे राहाल का? नाही नाही आता कशाला आतमध्ये येऊ, तुझी ये पटकन सांगून. हो हो. अरे यार विशाल, मस्त 1 नंबर सजावट केला तू तर कन्हैयाचे. मस्त डेकोरेशन केलं बाबा तू ना. तू इथं केलं असेल ना केलं वगैरे ताईसोबत, पण असं डेकोरेशन नाही आहे तुमच्या घरच्या. मस्त आहे. आणि विशाल तू आलासही नाही ना आमच्या इथं. पूजापाठ वगैरे झाली, आता येईन म्हणत होतो तर मग तूच येऊन गेलास ना. तुला फोन लावलो, तुझा फोन काही लागला नाही. हा चिकू मार्च फोनवर फोन करत होता, पण ते विशालचा मोबाईल बंद दाखवते. तू जा त्याला आण बोलवून. दहीहंडीचा कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचा आहे. अरे बाबा माझ्या मोबाईलचा ना आधीच रिचार्ज संपला, तर ते त्याच्यामुळे फोन लागत नसेल. असं का? मयूर कधी आला तू? आता चालू काकू, थोडा वेळ झाला. काकू तुम्हाला मम्मीने घरी बोलवलं आहेत हळदी कुंकू घ्यासाठी. हो मला बोलावला ना. आणि तुझी मम्मी काऊन नाही आली? आता तो माहित नाही काकू. मम्मी म्हणाली तू चालला तिकडे विशालच्या इथं, तर सांगशील म्हणते काकूला म्हणते की हळदी कुंकू घ्यासाठी येतील म्हणून. हो तुझ्या मम्मीला मोठे कामं राहतात. आजी आली आहे का अजून तुझी? हो काकू आली आहे आजी. आई मी जातो तिकडे, दहीहंडीचा कार्यक्रम आहे ना, तयारी वगैरे करायची आहे, तर जातो मी. हो जा ना बाबा. आता आरती वगैरे तर पूजापाठ वगैरे तर झाली. मयूरला प्रसाद वगैरे दिला की नाही? दिलो नाही दिलो. आई तू दहीहंडी बघायला येशील नाही का? येईन ना, येईन येईन. हो तेच म्हटलं, येशील नाही? हो हो येते येते. चल ना लवकर विशाल. हो चल चल. कशी करू? कुंताच्या घरी जाते आधी. कुंताच्या घरचे देवाचे पाया वगैरे पडते आणि मग कुंतासोबतच सरपंच ताईच्या घरी चालले जाईल आणि ललिताच्या घरी चालले जाईन पाया पडायसाठी. आणि मग तिकडूनच दहीहंडी बघायला
आणि मग दहीहंडी बघून झाली का स्वयंपाक बिंपाकाचा करा पाहावं लागेल. सांगून पण देईल ज्यांना ज्यांना सांगायचं आहे जेवणासाठी स्वयंपाकासाठी याल म्हणून. हो अशीच करते. अरे रजनी दुर्गा या या, देवाचे पाय लागायला आलो बाबा आम्ही. हो चांगला झाला ना आल्या तर. बापा दुर्गा रजनी रात्री यासाठी सांगितली होती तर आलेच नाही ना तुम्ही तर. अहो का करता ताई, त्या सरपंच ताईच्या घरी गेला होता ना आम्ही, तर तिथंच 11:30 वाजले आम्हाला भजन म्हणत होता तर. असं का, त्यांच्या घरी गेले म्हणून नाही आले नाही. मी म्हटली मी सांगितली आणि होई म्हणाले आणि काम नाही आले बापा म्हटली. तुमच्या घरी यासाठीच निघाला होता ताई. मग ते सरपंच ताईनं आवाज दिला आम्हाला. मग आता आवाज दिल्यावर मग आता जावंच लागला. काही नाही होत ना दुर्गा, काही नाही होत. आता तिथं म्हटले भजन का आणि इथं येऊन म्हटले असते सारखाच आहे नाही का. चल ना रजनी पाया पडून. हो हो. अरे वा मस्त छान डेकोरेशन केलं ना शांताताई. हो बापा आता ह्या पोराईनं केलं. जय श्री कृष्ण. लड्डू गोपाल की जय. हाथी घोडा पाल की जय कन्हैया लाल की. हे कृष्ण भगवंता काही भूलचूक झाली असेल तर क्षमा कर देवा आणि सगळ्यांवर आपला आशीर्वाद ठेव देवा. सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर देवा. आमचे सबस्क्रायबर्स त्यांच्या पण इच्छा पूर्ण होऊ दे देवा. रजनी कृष्ण भगवानला म्हण की आमचे सबस्क्रायबर्स वाढू दे म्हणा चांगले जोरासोरात. हे कृष्ण भगवंता सबस्क्रायबर्स वाढू दे देवा. जय श्री कृष्ण. बस आम्ही प्रसाद आणते आणि हळदी कुंकू आणते. हो हो. कोणता हळदी कुंकूसाठी बोलवली नाही का बायांना. कुठं वेळ भेटली ताई, आतापर्यंत तर कामच झाले, पूजा पाठ आरती बिरती. आता जेवण खाण कुठं वेळ भेटली मला. आता जाते आणि हळदी कुंकूसाठी पण बोलवते आणि स्वयंपाकही सांगून देईन सूर्यकांता ताईला. हो ना यावर्षी आलीच नाही ना सूर्यकांता. नारळ गिरळ आणते ना चढवायला. येतील आता. त्यांनाही असेल काही अर्जंट ब्लाऊज वगैरे कोणाचा द्यायचा. हो असा होऊ शकते. आता कोणतं एक काम कर ना, पहिले लाया आहेत किती आहेत आण वेचायसाठी, वेचून देते मी. तू चालली जा मग. वेचता का आता, आराम नाही करा का. मग पोटात दुखते कमरेत दुखते म्हणाल. मग आता जेवण केलं तर थोड्या वेळ आराम करून घ्या नंतर वेचाल. अरे ताई मी तर आता येणारच होती बोलवायसाठी. मी बोलवायची वाट नाही पाहत बापा. तुला तर वेळच नाही मिळत. येईन देवाचे दर्शन घेईन पाया लागेन काही म्हणतच नाही तू तर. ताई आत्ताच कामं झाले. आता आईना म्हणतच होती मी जाते म्हणून. जय नंदलाल बालगोपाल की जय. असा इथं ठेवली का नाही. इथला सोफा मग कुठे ठेवली. तिकडे आतमध्ये आहे ना ताई. कसा इथं मस्त ऐस पैस चांगला वाटते तर इथंच मग आता यावर्षी ठेवला. नाही नाही चांगला झाला इथं ठेवले तर. रजनी दुर्गा लागा बापा आता तुम्ही पाया लागा देवाचे. हो हो. ताई रजनीनं दुर्गाच्या सोबतच आली ना तू तर. कोणता सांगू का, येईनच म्हणत होती मी तुमच्या घरी देवाचे पाया लागायला. आणि म्हटली तुला पण बोलवीन आणि तुझ्यासोबत त्या सरपंच ताईच्या पण घरी जाईन म्हटली. हळदी कुंकूसाठी याल म्हणून सांगितलं होतं तर ह्या दोघी आल्या आमच्या घरी रजनी दुर्गा. आता आमच्या घरी पाया वगैरे पडला देवाचा आणि प्रसाद वगैरे दिली हळदी कुंकू लावली. आता म्हटली चला मी येते सोबत. बरा झाला ताई आली तर. आता गोष्ट सांगत राहायची का आणशीन हळदी कुंकू लाव ना आणि प्रसाद वगैरे दे ना. हो हो देते नाही. कोणता गुड्डी कुठं आहे. गुड्डी नाही दिसून राहिली ना. बापा गुड्डी का दहीहंडी आहे ना ते दहीहंडी बघायला गेली. तिचे पप्पाही गेले. विशालनं सोनं नाही गेला का. बापा ते कुठे राहतात मागे राहतात का ते तर मगाशीच गेले दोघे भाऊ. कोणता ताई आणा ना लवकर हळदी कुंकू मग दहीहंडी बघायला जाऊन नाही का. हो हो जाऊन ना बापा जाऊन नाही तर का. तर मग दहीहंडी फुटल्यावर जाऊन का बघायसाठी. नाही नाही आणतो आणतो. बसा ना चहा वगैरे ठेवते ना. नाही नाही कोणता ताई आता चहा वगैरे नाही दहीहंडी बघायला जाऊन नाही का. ठीक आहे चहा नाही पण सायंकाळी जेवण करायला याल. हो आता पाहू ना आता. ह्या शांताताईनं पण सांगितलं सायंकाळी याल म्हणून. आता सरपंच ताईनं पण रात्री म्हटलं होतं. आता एक एक यावं लागेल बापा. पण आम्ही तर दोघेच जण आहोत. आता कोणाच्या घरी जाऊन ना कोणाच्या घरी नाही काही समजून नाही राहिला. काही लाऊडस्पीकरचा आवाज येऊन राहिला. लावला लाऊडस्पीकर दहीहंडीवाल्यांनी नाही का. हो ना चला ना लवकर. थांबा चटई आणते बसा चटईवर मग हळदी कुंकू लावते. राहू दे ना कोणता कशाला चटई आणते इथंच बसतो ना चांगलीच तर जागा आहे. जा हळदी कुंकू आण आणि लाव पटकन आणि प्रसाद दे बाबा. हो हो ताई. सोनू दादा सोनू दादा सोनू दादा. बरोबर सोनू हळू ना पाय बरोबर सांभाळून चढ बापा. सोनू दादा सोनू दादा. ए सोनू दादावाला मागे हो ना मागे. पडले गिडले का नाही तर पेचकूनच राहशील तू. अभि सोने माझ्या डोळ्यात बोट टाकते का. ए पांडू इकडे ये ना इकडे मागे हो मागे हो.
नाही ना, काही नाही होत ना, नाही पडत ना. अरे सोनू सांभाळून सांभाळून. अजून माझा टकला फोडते का रे हा सोनू? गोविंदा आला रे आला, हे 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 गोविंदा, गोविंदा आला रे आला, हे 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 गोविंदा. अरे पुरला पुरला मटकीला हात पुरला. थोडे उभे व्हा थोडे. ए मयूर दादा, थोडा उभा हो ना. अरे बाबा किती उभा हो, आता उभा नाही होऊ शकत मी. उभा झालो गेलो की नाही सगळे पडून. थोडासा लागते ना, थोडासा किंचित किंचित उभे व्हा. बरोबर सांभाळून बाबा, सांभाळून. का मम्मी किती घाबरते? तेवढी कशाला बोंबलते? तिकडे ते पडतील ना. नुसती घाबरून राहिली बाबा.